10वीच्या विद्यार्थीने एका शिक्षकांच्या घरी पुस्तक देण्यासाठी गेलेली, पण त्या ठिकाणी तिला जो अनुभव आला तो तर्कात उडवणारा होता. समाज घडवणाऱ्या शिक्षकाकडून अशा प्रकारे विश्वासघात होणं हे किती भयंकर आहे. नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाणून घेऊया. कोल्हापूरच्या फुलवाडे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारा महेश नाझरे वय 58 याच्यावर एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी 3 वर्षाची सक्त मजुरी व 10,000चे दंड ठोठावण्यात आला आहे. 10वीच्या पुस्तकाच्या झेरॉक्ससाठी नाझरे यांच्या घरी आलेली मुलीशी तो एकटा असताना अश्लील चाळे गेले. तो मोबाईलवर अश्लील चित्रफिती पाहत होता. त्यानंतर मुलीला हात ओढण्याचा प्रयत्न केला. मुलगी घाबरून घरी पळून गेली आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. तपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात पीडित मुलीची पालक, शेजारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या साक्ष्यामुळे नाझरे दोषी ठरला. न्यायाधीश PF सय्यद यांनी पोक्सो कायद्यानुसार कलम 8 व 12 अंतर्गत शिक्षा ठोठावली. शिक्षकाकडून जर अशा घटनांचा सामना करावा लागतो तर मुलींच्या सुरक्षेसाठी समाज काय पाऊल उचलणार? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.